विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानार्णव ऑनलाईन अकॅडमी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत, तुम्हाला फोटो दिसतोय निर्मला सीतारामन यांचा. तर आज आपल्याला बघायचं आहे बजेटच्या हायलाइट्स. बजेटमध्ये नेमकं आपल्या काय झालेलं आहे, बजेट म्हणजे काय, तर ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. अगदी कोणालाही कळेल असं सोप्या भाषेमध्ये, सोम्याला कळेल, गोम्याला कळेल, अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला बजेट शिकायचं आहे. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला बजेटच्या संकल्पना कळेल आणि खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये बजेट आहे. चालू घडामोडीची एक बॅच आपल्या याच्यावरती रेकॉर्डेड बॅच आहे. आपल्या प्ले स्टोअरवरून आपलं ज्ञानार्णव ऑनलाईन अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आणि चालू घडामोडी करा. तुमचे चालू घडामोडी सोबतच त्या ठिकाणी कन्सेप्ट पण अटॅच करण्यात येणार आहेत. नुसत्या चालू घडामोडी शिकायच्या नाहीत, तर त्या विषयाला इतर विषयाच्या कन्सेप्च्युअल टच पण द्यायचा आहे. तर तशा प्रकारची एक बॅच आपली रेकॉर्डेड बॅच तुम्हाला करता येईल. ती लाईव्ह नाही, चालू घडामोडीची बॅच. तर ज्यांना त्या बॅचला ऍडमिशन घ्यायचे, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचं, आपला ऍप डाउनलोड करायचं आणि त्या बॅचला ऍडमिशन घ्यायचं. पंतप्रधान आवास योजनेतून येत्या 5 वर्षामध्ये 2 कोटी घरं बांधणार आहेत. तर हे लक्षात ठेवायचंय. येत्या 5 वर्षामध्ये 2 कोटी घरं बांधण्यात येणार आहेत. चालू घडामोडीच्या या बॅच मध्ये नुसत्या फॅक्ट शिकायच्या नाहीत, तर तुम्हाला कन्सेप्ट पण शिकायच्यात. डायरेक्ट टॅक्स कलेक्शन याच्यामध्ये 3 पटीने वाढ झालेली आहे. बजेटच्या हायलाइट बघतोय आपण आणि आजपासूनच नवीन चालू घडामोडीची बॅच सुरू होते. तर अत्यंत माफक फीस ठेवलेली आहे. तुम्ही प्ले स्टोअर वर जा आणि आपली ऍप डाउनलोड करा. इन्कम टॅक्स भरणाऱ्याचं प्रमाण 3 पट वाढलेलं आहे. डायरेक्ट टॅक्स कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसते. तर इथे तुम्हाला एक कन्सेप्ट पण सांगून देतो की डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय. तर आजचं लेक्चर अगदी सोम्याला कळेल आणि गोम्याला कळेल, म्हणजे कितीही सर्वसाधारण मुलगा असेल ग्रामीण भागात त्यालाही कळेल. डायरेक्ट टॅक्स म्हणजेच काय, तर जो एखाद्या व्यक्तीला लागतो आणि व्यक्तीला डायरेक्ट त्याच्या पगारीतून वगैरे भरावा लागतो. डायरेक्ट टॅक्स, इन्कम टॅक्स ज्यांची पगार जास्त असते तर त्यांना लागतो, तर इन्कम टॅक्स ज्यांची कमी असते त्यांना लागत नाही. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे समजा तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलात तर जीएसटी लागतो. हॉटेलमध्ये जेवायला गेलात तर जीएसटी तुम्हाला लागतो, तर दॅट इज इनडायरेक्ट टॅक्स. बरेचसे टॅक्स जे आहेत तर जीएसटी मध्ये मर्ज झालेले आहेत. तर जीएसटी मध्ये समाविष्ट झालेले आहेत बरेचसे जे टॅक्सेस आहेत. त्यामुळं जीएसटी म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स. तर टॅक्सची चर्चा सुद्धा या बजेटमध्ये केलेली आहे. आणि हे बजेट फक्त 2 महिन्यासाठी आहे, कारण सरकारचा कालावधी संपत आहे. तर मे नंतर तुम्हाला वेगळं बजेट आपल्याला मांडायचं. नवीन सरकार येईल तेव्हा ते नवीन बजेट मांडेल. ज्याही पक्षाचं सरकार नवीन येईल तर ते नव्यानं बजेट मांडणार आहे. तर मग सध्याचं अगदी कमी कालावधीसाठीचं बजेट आहे हे, कारण पूर्ण वर्ष या सरकारला आता मिळत नाही, मध्येच इलेक्शन लागतायत. मग अशा बजेटला काय म्हणायचं, अंतरिम बजेट, इंटरिम बजेट असं म्हणतात इंग्रजीमध्ये. डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स कळालं तुम्हाला. आणि तुम्हाला प्रश्न विचारतात की इन्कम टॅक्स भरणाऱ्याचं प्रमाण किती टक्क्यानं वाढलेलं आहे बजेट 2024-25 पासून. तर हे बजेट 2024-25चं असतं, कारण आपलं आर्थिक वर्ष सुरू होतं 1 मार्च 2024 ला सुरू होतं आर्थिक वर्ष. कधी सुरू होतं असाही प्रश्न विचारतात. मी अत्यंत बारकावे आणि ऍडव्हान्स दोन्ही गोष्टी सांगतोय. आणि 1 मार्च सॉरी या ठिकाणी 2024-25 जे वर्ष आहे बघा, आर्थिक वर्ष, तर हे सुरू कधी होतं, 1 एप्रिलला सुरू होतं. मार्च म्हणजे एंड होतं. फॉर एक्झाम्पल 1 एप्रिल 2024 ला हे आर्थिक वर्ष सुरू होणार आहे, इकॉनॉमिकल इयर सुरू होणार आहे. आणि एंड कधी होणार आहे, तर 31 मार्च 2025 ला एंड होईल. म्हणून हे जे बजेट मांडलेलं आहे निर्मला सीतारामन यांनी, ते कितव्यांदा मांडले हे मला कमेंट्स मध्ये टाकायचे. निर्मला सीतारामन यांनी कितव्यांदा मांडले आणि सगळ्यात जास्त वेळा भारतामध्ये कोणी बजेट मांडलेलं आहे हे पण कमेंट मध्ये टाकायचे. अगदी पोलीस भरतीपासून युपीसी पर्यंत सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्या चालू घडामोडीच्या बॅच मधून येतील. तर लवकर तुम्ही ती बॅच जॉईन करा आणि चालू घडामोडीची जी भीती वाटते तर ती तुमची कायमची दूर करा.
डायरेक्ट टॅक्स कलेक्शन हे डायरेक्ट होतं. इनडायरेक्ट म्हणजे हॉटेलमध्ये गेलात तुम्हाला इनडायरेक्टली टॅक्स लागतो. इनडायरेक्टली टॅक्स म्हणजे तुमची हॉटेलची जी रिसिप्ट असते, साधारण हॉटेलमध्ये टपरीवर वगैरे जेवल्यावर तिथं लागत नाही. तर सगळ्याला कळालं पाहिजे, टपरी हॉटेलवर तुम्ही पोहे खाल्ले तिथे जीएसटी लागत नाही. मोठ्या हॉटेलमध्ये गेलात त्याच ठिकाणी जीएसटी वगैरे लागते. आता ही स्क्रीन घेतली, याच्यावरती मला 18% जीएसटी लागलेला आहे. 18%, कारण इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे म्हणून 18% या ठिकाणी जीएसटी लागलेला आहे. तर या बजेटमध्ये तुम्हाला विचारतील 2024-25 मध्ये किती पट इन्कम टॅक्स भरणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. तर 3 पट इन्कम टॅक्स भरणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. हा पण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढचा महत्वाचा पॉइंट आहे, तर टॅक्स स्लॅब मध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. बऱ्याच लोकांना अपेक्षा होते की टॅक्स स्लॅब मध्ये बदल करण्यात येईल. तर बघा रे सोम्या गोम्या, सगळ्यांना कळालं पाहिजे टॅक्स स्लॅब म्हणजे काय. तर गव्हर्नमेंट काय करतं, स्लॅब पाडत असतं टॅक्सेसचे, किती लोकांना टॅक्स लागेल. तर या बजेटमध्ये 7 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स लागणार नाही. मागच्या बजेटचं जसं होतं तसंच कंटिन्यू केलं. तर 7 लाखाच्या वर 1 रुपया जरी गेला तर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. उत्पन्नावर जो टॅक्स लागतो तर त्याला इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. व्यक्तीच्या उत्पन्नावर लागला तर इन्कम टॅक्स असतो, आणि कंपनीवर लागला तर मग त्याला कॉर्पोरेशन टॅक्स, निगम कर असे वेगवेगळे नाव आहेत. कंपनीवर पण लागतो. कंपनीवर पण कंपनी सुद्धा इन्कम करत असते, म्हणजे इन्कम येत असते, आणि व्यक्ती सुद्धा इन्कम त्या ठिकाणी कमवत असतं. तर टॅक्स स्लॅब मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इथे प्रश्न विचारतात तुम्हाला की इंटरिम बजेट, हा इंटरिम बजेट आहे, टोटल वर्षाचा नाही, 12 वर्षाचा. टॅक्स स्लॅब मध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत असं स्टेटमेंट देतात. जर हा प्रश्न कंबाईनला येणाऱ्या प्रश्न परीक्षेला आला तर तिथे देतात की मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, टॅक्स स्लॅब मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. तर त्याच्यामध्ये बदल जर केला असता तर लोकांना राहत मिळाली असती. अशी चर्चा होती की 7 वरून 8 लाख करणार आहेत, परंतु तसं काहीही केलेलं नाहीये. आदरणीय आपल्या अर्थमंत्री जे आहेत, फायनान्स मिनिस्टर, त्यांना एफ-एम म्हणायचं. तर एफ-एम फायनान्स मिनिस्टर यांनी बजेट मांडलेलं आहे. बजेट 1 फेब्रुवारीला मांडलेलं आहे. तर 1 फेब्रुवारी 2024 ला मांडला जातो. पूर्वी कधी मांडायचे असा प्रश्न विचारला. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडला जायचा. फेब्रुवारी शेवटचा दिवस 28 असायचा, आणि लीप वर्ष असेल तर 29. सगळ्या फॅक्ट पण कलेक्ट करायच्या आणि कन्सेप्ट पण कलेक्ट करायच्या. बजेट हा शब्द आपल्या घटनेमध्ये कुठेच या ठिकाणी देण्यात आलेला नाही, लक्षात ठेवा. जसं संघराज्य हा शब्द आपल्या घटनेमध्ये नाही, लाईक दिस, संघराज्य आपल्या घटनेत कुठेच नाहीये. संघराज्य हा शब्द घटनेमध्ये, घटनेच्या पहिल्या कलमामध्ये राज्याचा संघ आहे, इंडिया दॅट इज अ भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट. तसा बजेट हा आपल्या घटनेमध्ये शब्द नाहीये. घटनेमध्ये त्याबद्दल पर्यायी शब्द काय वापरलाय लक्षात घ्यायचा. यावरती प्रश्न विचारतात. नुसता करंट बजेट नाही तर करंट टच कोअर पार्ट पण तुमचा कव्हर करतोय मी. तर या चालू घडामोडी बॅच मध्ये करंट टच कोअर पार्ट जो आहे तुमचा बेस पण पक्का केला जाईल, जेणेकरून तुमचे इकॉनॉमीचे काही प्रश्न वाढतील, पॉलिटीचे वाढतील. तर बजेट हा शब्द कुठेच घटनेमध्ये नाहीये. मग घटनेमध्ये काय वापरलेला आहे शब्द, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असा शब्द वापरलेला आहे. वार्षिक वित्तीय विवरणपत्र असा मराठीमध्ये शब्द आहे. वार्षिक वित्तीय विवरणपत्र. तर मग अर्थमंत्री यांनी बजेट मांडलाय. घटनेमध्ये असं काही सांगितलं नाही की अर्थमंत्र्यांनी मांडावा. पूर्वीच्या ज्या पंतप्रधान इंदिरा गांधी वगैरे त्या स्वतःच मांडायच्या, आणि ह्या पहिल्या अर्थमंत्री आहेत महिला अर्थमंत्री ज्या पूर्ण वेळ आहेत. त्याच्या आधी इंदिरा गांधीकडे खातं होतं, परंतु महिला म्हणून ह्या अर्थमंत्री पहिल्यांदाच आहे. पण यांनी कितवा बजेट मांडलेला आहे तर हे तुम्हाला कमेंट करायचं आहे. पुढे जाऊया आपण. त्यानंतर बघा, 3 कोटी लखपती दीदी बनवण्याचं टार्गेट या बजेटमध्ये आहे. 3 कोटी लखपती दीदी. आता लखपती दीदी काय या ठिकाणी योजना आहे याच्याविषयी डिटेल आपल्या लेक्चर मध्ये मी परत घेणार आहे. लखपती दीदी, तर सध्या तुम्ही लक्षात ठेवायचं, याच्याविषयी डिटेल माहिती अजून आली नाही. तर 3 कोटी लखपती दीदी बनवण्याचं टार्गेट
या बजेटमध्ये आहे. तर हेही आपल्याला लक्षात ठेवायचं या बजेटच्या दृष्टिकोनातून. तर 1 फेब्रुवारी आता पुढे जाऊन आपण काही हायलाइट्स बघू या ठिकाणी. तर 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवलं अगोदरच आणि दरमहा या ठिकाणी 1 मिनिट पेन घेतो मी. यामध्ये 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवलं. दरमहा 300 युनिट वीज मोफत. निर्मला सीतारामन यांच्या बजेटच्या भाषणातील 10 मुद्दे आपल्याला परत इथे बघायचे. डीबीटीच्या माध्यमातून देशातील 8 कोटी लोकांना थेट फायदा दिलेला आहे. डीबीटीचं एकदा फुल फॉर्म विचारलं होतं, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर. स्किल इंडिया मिशनच्या अंतर्गत 1.4 कोटी तरुणांना ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे. तर तरुणांना स्किल देण्यात आलेलं आहे. तरुणांचा सगळ्यात मोठा देश, तरुणांची लोकसंख्या असलेला भारतच आहे. त्याच्यामुळे 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 43 कोटी कर्ज देण्यात आलेलं आहे. हे मागचं पण सांगितलंय. आणि पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 22.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज वितरित करण्यात आलेलं आहे. तर पीएम मुद्रा वगैरे आपण योजनावरती एक लेक्चर घेणार आहे आपल्या चालू घडामोडीच्या बॅचला. आणि एक तरी योजना आपल्या परीक्षेला विचारली जाते. त्यानंतर बघा तरुणांच्या सक्षमीकरणासाठी एकच मिनिट तरुणांच्या सक्षमीकरणासाठी भर दिला जात आहे. आणि नवीन IIT, IIM वगैरे हे पण उघडलं जाणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. तर ह्या मागच्या गोष्टी पण त्याच्यामध्ये काही फॅक्ट्स त्यांनी सांगितलेल्या आहेत. आपल्या आदरणीय अर्थमंत्री जे आहेत तर त्यांनी बघा तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. संसदेत महिलांसाठी आरक्षण देण्यासाठी कायदा करण्यात आलेला आहे. काही फॅक्ट पण मागच्या आता जे केलंय त्यांनी ते पण सांगितलंय. त्यासाठी 106वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची. महिलांना आरक्षण देण्यात आलंय लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये. कुठे आरक्षण देण्यात आलेलं नाहीये. लक्षात ठेवा, अप्पर हाऊस मध्ये देण्यात आलेलं नाहीये. राज्यसभा नुसत्या तुम्ही फॅक्ट वाचायच्या नाही, कन्सेप्ट पण क्लिअर करून घ्यायच्या. अप्पर हाऊस मध्ये कुठलंच रिझर्वेशन नाहीये. SC ला नाही, ST ला नाही आणि महिलांना पण नाही. लोअर हाऊस मध्येच फक्त आरक्षण महिलांसाठी, त्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. लोअर हाऊस मध्ये सध्या कोणाला आरक्षण आहे तर SC आणि ST यांना सध्या आरक्षण आहे. अँग्लो इंडियनचं आरक्षण मागेच रद्द करून टाकले. अँग्लो इंडियनचं आरक्षण 104वी घटना दुरुस्ती जी आहे तर त्याच्याने रद्द केलंय. अमित शहाजी म्हटले होते अँग्लो इंडियन के बारे में बाद में देखेंगे. तर 104वी घटना दुरुस्ती आहे. आपल्या लेक्चरमध्ये म्हणजे खूप सारा डाटा मिळतो आणि खूप साऱ्या कन्सेप्ट पण क्लिअर होतात. आता या ठिकाणी तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आलेले मुस्लिम समाजामध्ये, मुस्लिम बांधवामध्ये होती ही वाईट प्रथा होती. तिहेरी तलाक ही बेकायदेशीर घोषित करण्यात आलेली आहे. जे 3 वेळा तलाक म्हटलं की पत्नीला डिवोर्स देता येत होता. इतकी सोपी पद्धत होती. परंतु कलम 44चाच हा भाग आहे. आता तो देता येत नाही. कलम 44 म्हणजे समान नागरी कायदा या बाबतीमध्ये लागू झालेला आहे. कन्सेप्ट बघा, तर तिहेरी तलाक आता कायद्याने बेकायदेशीर ठरवण्यात आलेला आहे. महिलांसाठी या अर्थातच या बजेटमध्ये कशासाठी भर दिलाय तर महिलांसाठी या बजेटमध्ये भर देण्यात आलेला आहे. महिलांना आणि शेतकऱ्यांना महत्व देण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला विचारतील या बजेट कोणाला महत्व दिलंय तर महिलांना आणि शेतकऱ्यांना. पंतप्रधान जनधन योजनेवरती अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत. 28 ऑगस्ट कधी सुरू झाली हा प्रश्न फॅक्ट विचारतात. 28 ऑगस्टला लक्षात ठेवा 2014ला जनधन योजना सुरू झाली. जनधन योजना काय आहे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तुम्हाला एकही 0 पैशावर एकही रुपया नसेल तर अकाउंट काढता येते. लक्षात घ्या, सोम्या गोम्याला सुद्धा जाऊन अकाउंट काढता येते. एकही रुपया नसेल, 0 बजेटवर अकाउंट उघडता येते. आधी सोम्या गोम्या बँकेमध्ये जायला घाबरायचा. असं दार उघडलं की दारामध्ये तो बंदूकवाला माणूस असायचा, त्याला घाबरून आपण परत यायचो. तर बँकेमध्ये SBI सारख्या ज्या बँका आहेत
राष्ट्रीयकृत बँकेत जायला घाबरायचो, परंतु 28 ऑगस्ट 2014 पासून ज्याला झिरो बजेटवर तुम्हाला अकाउंट उघडता येतं, अकाउंटमध्ये एकही रुपया ठेवण्याची गरज नाही. या योजनेचा उद्देश काय, असाही परीक्षेत प्रश्न आला होता. तर वित्तीय समावेशन हा शब्द लक्षात ठेवायचा. वित्तीय समावेशन जनधन योजनेचा या ठिकाणी उद्देश आहे. वित्तीय समावेशन म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन. वित्तीय समावेशन म्हणजे प्रत्येकाने बँकेत खातं उघडलं पाहिजे, प्रत्येकाचे पैसे तिथे जमा झाले पाहिजे आणि ते पैसे देशासाठी वापरता आले पाहिजे. माझा एक मित्र होता इनुस खाटे. तर हा पैसे काय करायचा, घरातच ठेवायचा. तर मी त्याला सांगितलं की जनधन योजनेचं खातं उघड आणि पैसे तिथे ठेव. तर मग त्याला हे खातं उघडून दिलं. तो म्हणे बैंक में खाता खोलने के लिए बहुत पैसे लगते हैं. मी म्हणलं झिरो बजेट पे योजना सुरू हुई है. प्रधानमंत्री जनधन योजना 28 ऑगस्ट 2014 सुरू झाली. म्हटलं जा तू बँकेत आणि सरळ सांग की मला जनधन योजनेचा फॉर्म द्या. म्हणजेच हा युनुस खाटीक सुद्धा त्यामध्ये समाविष्ट झालाय. वित्तीय समावेशनामध्ये त्याचेही पैसे तिथे देशाच्या फायद्यासाठी त्याच्या अकाउंटवरचे पैसे वापरतो. तर मग लगेच काय आपण विड्रॉल करत नाही, पैसे ठेवतो. जनधन खाता गरीबों ने खोला ही नहीं, उसमें पैसे ही भरे है, असं मोदीजींचं एक वाक्य आहे. गरीब ईमानदार होता है मित्रों. तर असं त्यांचं एक वाक्य आहे, गरीब ईमानदार होता है, गरीबों ने खाता खोला ही नहीं, उसमें पैसे भी भरे. तर अशी ही जनधन योजना आहे. वित्तीय समावेशन हा उद्देश आहे. कधी सुरू झाली, 28 ऑगस्ट 2014 मध्ये. मग ह्या बजेटमध्ये परत ते का टायटल आलं, तर आदिवासी समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. युनुस खाटीकला सांगितले, परंतु आदिवासी समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. खास जमातीसाठी खास योजना आणली आहे. पायाभूत सुविधाच्या विकासाला त्याच्यामुळे गती येणार आहे. आदिवासी समाजापर्यंत सुद्धा ती योजना गेली पाहिजे. त्यानंतर या बजेटमध्ये आणखी एक मला तुम्हाला सांगावंसं वाटते की 70% या ठिकाणी घरे महिलांना देण्यात आलेल्या आहेत पीएम आवास योजनेमध्ये. तर मी स्वतः सुद्धा माझं घर माझ्या पत्नीच्या नावाने हे मिळालेलं आहे, कारण पीएम आवास योजनेचा या ठिकाणी बेनिफिट मिळालेला आहे. तर पीएम आवास योजनेचा बेनिफिट काय आहे, तर ते तुम्हाला सांगतो. तर बेनिफिट काय आहे, तर तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे डीबीटी होतात. 2.67 लाख इतके डीबीटी माझ्या स्वतःच्या म्हणजे व्याजातून कमी झालेले आहेत. पीएम आवास योजना. तर 70% घर ते महिलांच्या नावाने आहे. तर महिलांचं सबलीकरण या योजनेतून केलं जातं. पीएम आवास योजना 70% घरं महिलांना त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. 10 वर्षामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांच्या संख्येत त्या ठिकाणी वाढ झाण्यात आलेली आहे. आता टक्के या ठिकाणी थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झाली, मी परत सांगेल. तुम्हाला याचं पीडीएफ टाकेल. पीडीएफ साठी ग्रुपची लिंक टाकली टेलिग्रामची आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यातून जॉईन करा. शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांसाठी पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 11.8 कोटी लोकांना पंतप्रधान किसान योजनेतून आर्थिक मदत मिळालेली आहे. तर हे लक्षात ठेवायचं. सरकार गरिबी हटवण्याचं काम करत आहे, असंही निर्मला सीतारामनजी म्हटल्यात. सरकारने आव्हानांचा धैर्याने सामना केलेला आहे. ग्रामीण विकासाच्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत. अंगणवाडी केंद्राचा दर्जा वाढणार आहे. आशा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आयुष्यमान योजनेचा लाभ. आयुष्यमान योजना काय आहे, तर त्या योजनेविषयी आपण डिटेल एक वेगळं लेक्चर घेऊ. ज्या योजना आधीच्याच आहेत, परंतु परत ते टायटल इकडे आले, त्यामुळे परीक्षेला विचारतील. जसं जनधन योजना आहे, पीएम आवास योजना आहे, पीएम किसान योजना आहे, पीक विम्याची योजना आहे, त्याच्यानंतर आयुष्यमान योजना आहे. तर ज्या गव्हर्नमेंटच्या खूप महत्वाच्या योजना आहेत, तर त्यावरती एक वेगळं लेक्चर घेणार आहोत आपण. तर ते आपल्या बॅचमध्ये असणार आहे, रेकॉर्डेड बॅचला ते करायचं. तिथून प्रश्न येणार म्हणजे येणारच. आगामी कुठलीही परीक्षा असू द्या, अगदी युपीसी पासून पोलीस भरतीपर्यंत, कंबाईन, पीएसआय, एसटीआय, सगळीकडे त्यावरती प्रश्न येणार आहे. तर ह्या आशा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आयुष्यमान भारत योजनेचा फायदा. त्यानंतर ही एक महत्वाची बाब आहे की गर्भाशयाच्या आणि मुखाच्या कर्करोगासाठी, कॅन्सरसाठी या ठिकाणी स्पेशल उल्लेख केलाय. लसीकरण वाढवलं जाणार आहे.
तर गर्भाशय हा महिलांमधला प्रॉब्लेम आहे. मुखाचा कर्करोग, कॅन्सर. त्याच्यानंतर नॅनो डी-ए-पीचा वापर सर्व क्षेत्रामध्ये वाढवला जाणार आहे. शेतीसाठी येतो नॅनो डी-ए-पी नावाचा खत असतो. शेतीसाठी आधुनिक साठवण, पुरवठा साखळीवर भर. सरकार मोहरी भुईमुगासाठी अधिक प्रोत्साहन देणार आहे. कारण याच्यावरती भुईमूग वगैरे तेलबिया पिकांचं उत्पादन अलीकडे कमी होतंय. मत्स्यपालन योजनेला चालना देण्यासाठी अ, वेगवेगळ्या त्या ठिकाणी सवलती शासन देणारे सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचं लक्ष्य आहे. 5 एकात्मिक एक पार्क उघडले जाणार आहेत. तर त्याच्यासाठी दुप्पट त्या ठिकाणी अ, अ, योजना राबवली जाणार आहे. 5 एकात्मिक पार्क उघडले जाणार आहेत. त्यानंतर बघा 3 रेल्वे कॉरिडॉर सुरू होणार आहेत. 3 रेल्वे कॉरिडॉर या ठिकाणी सुरू होतील आणि स्किल इंडियामध्ये 1.47 कोटी तरुणांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे. नुसता भारत तरुणांचा देश असून चालणार नाही. तर तुम्हाला प्रश्न विचारतील सगळ्यात जगामध्ये तरुणांची संख्या कोणत्या देशात आहे? तर ते म्हणजे भारतामध्येच आहे तरुणांची संख्या. परंतु या तरुणांना स्किल म्हणजे त्याच्यामध्ये स्किल आणण्यासाठी ही स्किल इंडिया नावाची योजना आहे. तर 1.47 कोटी तरुणांना यामध्ये ट्रेनिंग दिलं जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला विचारतील या बजेटमध्ये कोणती नवीन घोषणा आलेली आहे? तर ती घोषणा बघायची. जय जवान, जय किसान, जय विज्ञान सोबतच जय अनुसंधान. तर ही नवीन घोषणा याच्यामध्ये ॲड करण्यात आली. खूप महत्त्वाची कुठल्याही परीक्षेला विचारू शकतात. जय अनुसंधान नावाची ही नवीन नारा याच्यामध्ये ॲड केलाय. ऑलरेडी पीएम मोदींनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान सोबत जय अनुसंधान हे सुद्धा आता याच्यामध्ये जोडण्यात आलेलं आहे. तर जय जवान, जय किसान आपल्याला माहिती आहे की लाल बहादूर शास्त्रींच्या काळातलं होतं आणि यामध्ये हे नव्याने जय अनुसंधान हे ॲड करण्यात आलेलं आहे. दरमहा 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. ती शेतकऱ्यांसाठी आहे. नॅनो डी-ए-पीचा वापर वगैरे याबद्दल अधिक बघितलं आपण. दुग्ध उत्पादनाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. 1361 ज्या मंडई असतात बघा, तर 1361 मंडयाला ई-नेमशी जोडलं जाणार आहे. तर ई-नेमशी जोडलं येत्या 5 वर्षात विकासाची नवीन व्याख्या तयार केली जाणार आहे. तर महिन्याला 300 युनिट वीज मोफत त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ती दिली जाणार आहे. तर त्या बाबतीत ते आपल्याला लक्षात ठेवायचंय. तर बघा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणखी 2 कोटी घरं बांधली जाणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी अर्थव्यवस्थेला योग्य दिशेने चाललेली आहे असंही म्हटलेलं आहे. आपली अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची. सध्या भारत जो आहे जी-डी-पीच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर भारताची जी-डी-पी सध्या 5 नंबरला आहे. तर याबाबत ते प्रश्न विचारतात. सर्वाधिक जी-डी-पी कोणत्या देशाची आहे असा क्रम लावायला सांगतील तर ची सगळ्यात जास्त जी-डी-पी आहे. त्या नंबर चीनची आहे. त्याच्यानंतर जी-डी-पी म्हणजे टोटल ढोबळ ग्रॉस डोमेस्टिक उत्पादन जे आहे 3 नंबरला जपानची जी-डी-पी आहे आणि 4 नंबरला जर्मनी नावाचा देश आहे. भारताची सध्या जी-डी-पी जी आहे तर ती 5 नंबरला भारत आहे. भारताने कोणाला मागे टाकलंय असं विचारलं तर यूकेला, युनायटेड किंगडमला म्हणजेच ब्रिटिशांना टाकले. ज्या ब्रिटिशांनी 150 पावणे 200 वर्ष आपल्यावरती सत्ता उपभोगली, तर त्यांनाच या ठिकाणी आपण मागे टाकलेलं आहे. तर मग भारत आता या 5 नंबरहून वर जाणार आहे. तर 3 नंबरला लवकरच येणार आहे असं बजेटमध्ये म्हटलेलं आहे आणि $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं आपलं टार्गेट याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला उत्सुकता असते, की कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या या बजेटमध्ये. तर या गोष्टी स्वस्त मोबाईल फोन, टीव्ही, टीव्हीचे सुटे भाग, इलेक्ट्रिक वाहनं. कारण हे जर आपण स्वस्त केले, तर लोकं इलेक्ट्रिक वाहनं जास्त घेतील आणि त्याच्यामुळे आपला डिझेल, पेट्रोल जे आयात करावं लागते आपल्याला, त्यासाठी डॉलर खर्च करावे लागतात. तर ते कमी होईल. आपलं जे परकीय चलन आहे ते वाचेल. इलेक्ट्रिक कारची बॅटरी, हिऱ्याचे दागिने, खेळणी तर हे स्वस्त झालेत. कॅमेऱ्याची लेन्स, कपडे, बायोगॅसशी संबंधित वस्तू, लिथियम सेल्स, सायकल सुद्धा स्वस्त केली. लोक सायकल वापरतील तर आरोग्य चांगलं राहील आणि पेट्रोल, डिझेलचा खर्च वाचेल. एवढ्या गोष्टी स्वस्त झाल्यात. महाग काय झाल्या, ज्या चैनीच्या गोष्टी असतात त्या महागच करायला पाहिजे.
लोकांनी ह्या कमी घेतल्या पाहिजे. त्याच्यामध्ये सिगारेट म्हणजे घेतलीच नाही तर माणूस काही मरत नाहीये. तर ही चैनीची वस्तू आहे. एक्स-रे मशीन तर हे घेणारे आता श्रीमंतच असतात म्हणून विदेशी किचन चिमणी, मद्य म्हणजे दारू ही महागच झाली पाहिजे. कारण गरीबाला परवडली नाही समजा तर तो पिणार नाही, कमीत कमी पिईल. छत्री, सोने आयात केले जातील. चांदीचे दागिने, आता दागिने घातले नाही तरी माणूस काही मरत नाहीये. त्याच्यामुळे ह्या सगळ्या चैनीच्या वस्तू आहेत. हिरा वगैरे तर ह्या गोष्टी या ठिकाणी हे झाल्यात. आणि या बजेटला आपण इंटरिम बजेट म्हणलेलं आहे बघा. इंटरिम बजेट म्हटलंय कारण पूर्ण वर्षाचं नाहीये. तर हे फक्त या 2-1 महिन्यासाठी आहे. परत विचारतील भारत विकसित कधीपर्यंत होईल या बजेटमध्ये त्यावरती चर्चा करण्यात आली की 2047 पर्यंत भारत विकसित होईल. आमचं सरकार 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याच्या संकल्पनाने पुढे जात आहे, असंही अर्थमंत्री म्हणालेत. गेल्या 4 वर्षात आर्थिक विकास झपाट्याने झालेला आहे. मत्स्य उत्पादन दुपटीने वाढलेलं आहे. संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होत आहे. म्हणजेच दुसऱ्यावर अवलंबून जे राहायचो आपण, अमेरिकेवरती संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत अमेरिका, रशिया, इस्रायल यांच्याकडून घ्यायचो, तर त्या बाबतीमध्ये आपण आत्मनिर्भर होतोय. वंदे भारतसाठी 41,000 डब्यांची निर्मिती केली जाणार आहे. तर ह्या पण गोष्टी आहेत. वंदे भारतसाठी नवीन डब्बे बनवले जाणार आहेत. तर रेल्वेचे डब्बे जे आहेत, तर ते बनवले जात आहेत. अतिशय चांगली सुविधा त्या डब्यामध्ये आहे. नवीन रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील, त्यामुळे आर्थिक विकास होईल. प्रवासांच्या सुविधेमध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बाबी तुम्हाला या बजेटच्या बाबतीमध्ये हायलाइट म्हणून लक्षात ठेवायच्या. त्यानंतर काय आकडेवारीवर प्रश्न आले तर आकडेवारी पण लक्षात ठेवायची. एफ-वाय म्हणजे फायनान्शियल इयर 2024 मध्ये वित्तीय तूट ही किती असणार आहे? ती जीडीपीच्या पर्सेंटेजमध्ये मोजतात. तर वित्तीय तूट ही 5.8 असणार आहे म्हणजे जवळपास 6 असणार आहे. वित्तीय तूट. आता फायनान्शियल डेफिसिट ही कन्सेप्ट वगैरे तुम्हाला शिकायची असेल तर मग आपली कंबाईनची किंवा राज्यसेवेची बॅच जॉइन करा. वित्तीय तूट काय आहे? त्याच्यानंतर फायनान्शियल इयर वगैरे सगळ्या संकल्पना एवढ्या सुंदर घेतल्या तिथे खूप सोप्या. 10 वर्षात कर संकलनात 3 पटीने वाढलंय. वित्तीय तूट 5.1% राहण्याचा अंदाज आहे. आणि खर्च हा आपला 44.90 कोटी रुपये असणार आहे. अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे. 10 वर्षामध्ये आयकर संकलनामध्ये 3 पट वाढ झाली हा प्रश्न येऊ शकतो. आयकर भरण्याचं प्रमाण वाढलं, लोक घाबरायला लागले म्हणून आयकर पण भरतात. काही ईडी येईल आपल्याकडे, सीबीआय येईल, आपली काही चौकशी होईल, त्याच्यामुळे धास्तीने लोक आयकर भरतात. मी कर दरात कपात केली आहे असं ते निर्मला सीतारामननी म्हटलेलं आहे. 7 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. 2025-26 पर्यंत तूट आणखी कमी होईल. तूट म्हणजे जो लॉस आहे आपला, उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे, तर त्यालाच आपण तूट म्हणतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. मग प्राथमिक तूट आहे, राजकोषीय तूट आहे. सगळ्यात मोठी असते राजकोषीय तूट. तर ही तूट आपल्याला हळू-हळू 2025-26 पर्यंत आणखी कमी करायची आहे. तर मग याचं जे पी-डी-एफ आहे ते आपल्या टेलिग्रामला टाकणार आहे, WhatsAppला टाकणार आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्यांना आपलं लेक्चर आवडले त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. ज्यांना आपली चालू घडामोडीची बॅच जॉइन करायची लवकरात लवकर जॉइन करा. येणाऱ्या कंबाईन राज्यसेवेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. सरळ सेवेच्या ज्या जिल्हा परिषदेच्या परीक्षा बाकी आहेत, ग्रामसेवक वगैरे, तर तिथेही या चालू घडामोडीवरती प्रश्न येणारच आहे. तर धन्यवाद मित्रांनो.